स्टेजवर आली. तिचा मधुर आवाज संपूर्ण सभागृहात घुमू लागला. गाणं संपताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. आदित्यने कॅमेऱ्यात तिचे अनेक फोटो टिपले, पण त्याच्या मनात फक्त एकच भावना होती, ही मुलगी माझ्या आयुष्याचा भाग व्हावी. कार्यक्रमानंतर दोघे कॉलेजच्या शांत बागेत बसले. सई हसत म्हणाली, आदित्य, आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि नकळत खूप जवळची होतात. आदित्य काही क्षण शांतच राहिला. त्याला वाटलं, हीच योग्य वेळ आहे आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची. तो बोलणार इतक्यात सईच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आदित्य, मला लगेच घरी जावं लागेल. ती घाईघाईने निघून गेली. आदित्य तिला जाताच फक्त पाहत राहिला. त्या रात्रीनंतर सई अनेक दिवस